सुरुवातीलाच बातमी आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात। केंद्रीय मंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। अमित शहा यांचं संभाजीनगर विमानतळावर आगमन झालं। त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री भागवत कराड यांच्याकडून शहा यांचं स्वागत केलं गेलं। बावनकुळे, सुभाष भामरे, अतुल सावे देखील यावेळेस उपस्थित होते। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं महाराष्ट्रात विमानतळावर स्वागत केलं गेलंय। छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळावर त्यांचं आगमन झालं। यावेळेस भाजपाचे सर्व बडे नेते त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावरती उपस्थित होते। त्यांचं स्वागत केलं गेलंय। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। त्यांचे महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आहेत। महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर विमानतळावर त्यांचं भाजपाच्या सर्व नेत्यांकडून स्वागत केलं गेलं। यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेते सुद्धा उपस्थित होते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत। विजय, अमित शहा यांचा हा महाराष्ट्र दौरा कसा आहे, कसा असणार आहे कार्यक्रम? नक्की जगदीश, जर बघितलं रात्री उशिरा जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती केंद्रीय गृहमंत्री दाखल झाले होते। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या रामा इंटरनॅशनल या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री मुक्कामाला थांबलेले आहे। आज सकाळी ते 8:30च्या दरम्यान जे आहे ते अकोल्याकडे त्यांच्या खासगी हेलिकॉप्टरने रवाना होणार आहे। त्या ठिकाणी जाऊन ते आता काही बैठक घेणार आहे। जवळपास 500 कार्यकर्त्यांची जी आहे ती त्या ठिकाणी आढावा बैठक घेणार आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये संवाद दौरा देखील करणार आहे। त्यानंतर दुपारी 1च्या दरम्यान ते जळगाव या ठिकाणी जाऊन देखील सभा घेणार आहे। ती सभा संपल्यानंतर ते थेट संभाजीनगर येथे येऊन मराठा संस्कृती कार्यक्रमावरती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोठी सभा घेणार आहे। त्या सभेसाठी बघितलं तर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त करण्यात आला। जवळपास 200 अधिकारी आणि 1500 अधिकारी कर्मचारी जे आहेत ते त्या ठिकाणी सज्ज करण्यात आले। त्याचबरोबर त्या सभेच्या ठिकाणी काही अनुचित घटना घडू नये यासाठी जवळपास त्या ठिकाणी 50हून अधिक सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर 3 ड्रोन देखील त्या ठिकाणी ठेवण्यात आले। तर 15पेक्षा अधिक व्हिडिओ कॅमेरे जे आहेत त्या ठिकाणी पोलिसांकडून लावण्यात आलेले आहे। तसेच पोलिसांचा तगडा बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्या साईडला जाणाऱ्या संपूर्ण वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। दुपारी 2च्या नंतर जी वाहतूक आहे ती बंद ठेवण्यात येणार आहे आणि याच ठिकाणून आता अमित शहा जे आहे ते संध्याकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे। मात्र याच वेळी आता लोकसभाच्या जागा ज्या आहेत त्या सुद्धा निश्चित होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। रात्री उशिरा जी आहे ती भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांची बैठक शहा यांच्याशी झालेली आहे। त्या बैठकीमध्ये अद्याप काय झालं हे समोर आलेलं नाही। मात्र आज सायंकाळी जे आहे इथली सभा संपल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री हे थेट आता मुंबईकडे रवाना होणार आहे आणि मुंबईत जाऊन त्यांची मुक्काम होणार आहे। आणि त्यावेळी आता लोकसभेचे जे आहे त्या जागा निघल्या, जे महाराष्ट्र जागा आहे ती सुटण्याची शक्यता जी आहे ती आता सूत्राकडून मिळत आहे। जी विजय, तू असाच जोडला गेला रहा। आणखी एका बातमीवर तुझ्याकडून माहिती हवी आहे। तर बातमी पुढची आहे। अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत।